Welcome students. So last lecture we have seen the important parameters of AC signal. AC signal चे important parameter हे आपण टॉपिक सुरू केला होता. AC सिग्नल मध्ये आपण कोणता सिग्नल बघितला होता बघा. AC सिग्नल म्हणजे एक असा सिग्नल ज्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये पण व्हॅरी होत आहे आणि निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये पण व्हॅरी होत आहे. तर AC सिग्नलमध्ये आपण मोस्ट कॉमनली कोणता सिग्नल घेतला होता? साइन सिग्नल. तर साइन सिग्नल खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा शेप तो कसा दिसतो हे सर्वांनी एकदा काळजीपूर्वक बघायचं आहे. तर साइन सिग्नल म्हणजे काय? अर्ध हाफ सर्कल पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये, उरलेलं हाफ सर्कल निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये. तर याच्यामध्ये याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये पण व्हॅरी झाली आहे आणि निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये पण व्हॅरी झाली आहे. पुढे हा पोर्शन कंटिन्यू सुरू आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन आणि पुन्हा निगेटिव्ह डायरेक्शन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हा जो टाइम आहे, हा जो ॲक्सिस आहे तो कोणाचा आहे? टाइम. टाइम आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो? सेकंदमध्ये. आणि नॉर्मली जो सिग्नल आपल्याकडे आहे तो कोणता सिग्नल आहे? इलेक्ट्रिकल सिग्नल आहे. तर हा जो ॲक्सिस आहे वाय ॲक्सिस तो कोणाचा आहे? व्होल्टेजचा. आणि व्होल्टेजची व्हॅल्यू आपण कशाने दाखवतो? व्होल्टने. आणि हे आहे माझं झिरो टाइम ॲक्सिस. ओके. तर हा सिग्नल आहे साइन सिग्नल. साइन सिग्नल. आता ह्या साइन सिग्नलचं आपण व्हेरियस पॅरामीटर मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. तर याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॅरामीटर कोणता आहे की या पॉझिटिव्ह सर्कलमध्ये किती अँगल कव्हर झाला आहे? 0 ते 180. आणि उरलेलं निगेटिव्ह हाफ सर्कलमध्ये किती अँगल कव्हर झाला आहे? 180 ते 360 डिग्री. बरोबर. 0 ते 180च्या मध्यभागी कोणता अँगल येणार आहे? 90 डिग्री. 180 आणि 360च्या मध्यभागी किती अँगल येणार आहे? 270 डिग्री. कारण की आपण जर बघितलं तर टोटल सर्कलमध्ये किती अँगल कव्हर होतो? 0 ते 360. जर हाफ सर्कलमध्ये किती होणार? 0 ते 180 या सर्कलमध्ये. आणि उरलेल्या अर्ध्या सर्कलमध्ये किती अँगल कव्हर होणार? 180 ते 360. तेच लॉजिक आपण लावलंय. पॉझिटिव्ह हाफ सर्कलमध्ये 0 ते 180, निगेटिव्ह हाफ सर्कलमध्ये 180 ते 360. बरोबर. त्यानंतर काल आपण इम्पॉर्टंट पॅरामीटर बघितले होते. त्याच्यामध्ये पहिला इम्पॉर्टंट पॅरामीटर बघितला सायकल म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सायकल. सेकंड, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टाइम पिरियड. टाइम पिरियड कोणाला म्हणायचं? टाइम पिरियड. टाइम पिरियडला सिम्बॉल आहे ते आहे कॅपिटल टी. हे आपण बघितलं. 3 नंबरचा इम्पॉर्टंट पॅरामीटर आपण बघितला फ्रिक्वेन्सी. काळजीपूर्वक ऐका. इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे फ्रिक्वेन्सी आणि डिनोटेड बाय सिम्बॉल स्मॉल एफ. बरोबर आहे. तर साइन सिग्नलला बघून आपल्याला हे पॅरामीटर डिफाईन करायचे आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सायकल. सायकलमध्ये आपण काय बघितलं होतं की असा पोर्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोर्शन जो रिपीट होत आहे. सिग्नलमधला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोर्शन जो रिपीट होत आहे त्या पोर्शनला आपण काय म्हणलं होतं? सायकल. तर ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत ही काय झाली माझी पहिली सायकल. आता हाच पोर्शन पुढे रिपीट होत आहे बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर पुढे काय येणार? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पुढे काय येणार? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर हा जो पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोर्शन आहे, जो पोर्शन रिपीट होत आहे त्या पोर्शनला आपण काय म्हणलं? सायकल. सो दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज सायकल. आता फोकस कोणावर करायचा आहे? पुन्हा सायकलवर करायचा आहे. तर नेक्स्ट पॅरामीटर जो आहे तो आहे टाइम पिरियड. तर टाइम पिरियड कोणाचा? टाइम पिरियड आपल्याला बघायचा आहे सायकलचा. तर एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागलेला वेळ, हे एवढं सायकल पूर्ण होण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्या वेळेला, त्या टाईमला आपण काय म्हणलं? टाइम पिरियड. ओके. तर टाइम आहे म्हणून आपण त्याला कशामध्ये इंडिकेट करणार? सेकंदमध्ये. बरोबर. तर एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय असणार? टाइम पिरियड. त्यानंतर फ्रिक्वेन्सी.
पुन्हा फोकस होणार आहे आपलं सायकलवर. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये किती सायकल पूर्ण झाल्या हे म्हणजे काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि फ्रिक्वेन्सीला आपण कशामध्ये एक्सप्रेस केलं होतं, हर्ट्समध्ये. शॉर्ट फॉर्म जे आहे ते आहे HZ. करेक्ट. फोकस ठेवायचा आहे सायकलवर. एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागलेला वेळ टाईम पिरियड. एका सेकंदामध्ये किती सायकल पूर्ण झाल्या म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके. फ्रिक्वेन्सी आणि टाईम पिरियडचं एक रिलेशन आहे ते आपण बघितलं होतं की F = 1 डिवायडेड बाय टाईम पिरियड. तर टाईम पिरियड जर आपल्याकडे असेल तर आपण फ्रिक्वेन्सी ही काढू शकतो, किंवा फ्रिक्वेन्सी जर आपल्याकडे असेल आपण टाईम पिरियड हे काढू शकतो. आणि व्हॉट इज द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी, हर्ट्स. तर हे झालं होतं आपलं क्विक रिव्हिजन टू द लास्ट लेक्चर. आता येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण उरलेले इम्पॉर्टंट पॅरामीटर आपण बघणार आहोत. तर फोकस कुठे करायचा आहे, साईन वेव्हफॉर्म. साईन वेव्हफॉर्म नंतर फोकस कुठे करायचा आहे, सायकलवर. ओके. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर जो आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर इज ॲम्प्लिट्यूड. काळजीपूर्वक आहे का. पुढचा जो इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे तो आहे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड इज ऑल्सो कॉल्ड ॲज पीक व्हॅल्यू. पीक, पीक म्हणजे काय, उंचाचं टोक, सर्वात उंच असलेली व्हॅल्यू. ओके. तर आजचा जो पॅरामीटर बघणार आहोत तो आहे ॲम्प्लिट्यूड, ऑल्सो कॉल्ड ॲज पीक व्हॅल्यू. आणि आपल्याकडे जो सिग्नल आहे तो सिग्नल कोणता आहे, व्होल्टेज इलेक्ट्रिकल सिग्नल आहे. तर ॲम्प्लिट्यूडचं जो आपण सिम्बॉल यूज केला आहे दाखवण्यासाठी तो आहे VM. V स्टँड्स फॉर व्होल्टेज आणि M स्टँड्स फॉर मॅक्झिमम. पीक म्हणजे काय, मॅक्झिमम, सर्वात उंच, मॅक्झिमम व्हॅल्यू. तर पीकसाठी आपण काय केलं आहे, VM. पीक म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके. तर अगोदरची डेफिनेशन बघून घेऊ, त्यानंतर आपण कन्सेप्ट समजून घेऊ. ओके. तर ॲम्प्लिट्यूड इज डिफाइंड ॲज पीक व्हॅल्यू. पीक म्हणजे काय, उंच, मॅक्झिमम. ॲम्प्लिट्यूड इज डिफाइंड ॲज मॅक्झिमम व्हॅल्यू. कळालं, मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, पीक व्हॅल्यू. मॅक्झिमम व्हॅल्यू और पीक व्हॅल्यू कोणाची, तर आपल्याला पीक व्हॅल्यू बघायची आहे ऑफ द AC सिग्नल. आपण इम्पॉर्टंट पॅरामीटर कोणाचे बघत आहोत, AC सिग्नलचे बघत आहोत. तर AC सिग्नलची मॅक्झिमम व्हॅल्यूला आपण काय म्हणायचं, ॲम्प्लिट्यूड. सो मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द AC सिग्नल इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. ओके. तर हा एक सिग्नल आहे. कोणता सिग्नल आहे हा, साईन सिग्नल. बरोबर. इथे 2 ॲक्सिस काढले, इथे आहे टाईम ॲक्सिस, इथे आहे व्होल्टेज. इथे जर काळजीपूर्वक बघितलं तर ही काय झाली माझी एक सायकल. बरोबर. दिस इज कॉल्ड ॲज 1 सायकल. याच्यामध्ये जर काळजीपूर्वक बघितलं तर पहिले आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल. अर्धी सायकल कुठे आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल. उरलेली अर्धी सायकल कुठे आहे, निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, निगेटिव्ह हाफ सायकल. ओके. आता मला याच्यामध्ये सांगा की ह्या सिग्नलमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे आहे आणि मिनिमम व्हॅल्यू कुठे आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू जर बघायची झाली तर आपण कुठे बघणार, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये. करेक्ट. मिनिमम व्हॅल्यू बघायची असेल तर आपण कुठे बघणार, निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये. तर याच्यामध्ये हे जे टोक दिसतंय हे टोक कोणतं आहे, मॅक्झिमम व्हॅल्यूचं टोक आहे. आणि ही व्हॅल्यू जर बघितली, हे टोक जर बघितलं तर हे टोक कोणाचं आहे, मिनिमम व्हॅल्यू. पण आपल्याला कोणती व्हॅल्यू बघायची आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू. तर 0 पासून ते ह्या टोकापर्यंत जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणायचं, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू. तर 0 पासून ते पॉझिटिव्ह डायरेक्शनमधलं जे मॅक्झिमम टोक आहे, मॅक्झिमम पॉईंट जो आहे, तर ह्या पॉईंटला आपण काय म्हणायचं, ॲम्प्लिट्यूड. आणि ॲम्प्लिट्यूडला आपण कशाने इंडिकेट केलं आहे, VM. कारण की ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू. तर मॅक्झिममसाठी आपण इथं काय यूज केलं आहे, M. सो VM. त्याचप्रमाणे निगेटिव्ह व्हॅल्यू जर काढायची झाली तर 0 पासून निगेटिव्हचं टोक पकडायचं
आणि ही जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणलं, मिनिमम व्हॅल्यू, आणि त्याला आपण कशाने इंडिकेट केलं आहे, -Vm. कळालं? तर साधं सरळ आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, AC सिग्नलची मॅक्झिमम व्हॅल्यू. तर मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे आहे, ही इथं आहे, बरोबर. तर इथे जी पण व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू कोणती असणार, मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे Vm. करेक्ट. त्यानंतर पाचवा जो इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे, पहिला पॅरामीटर आपण काय बघितलं, फक्त ॲम्प्लिट्यूड. ओके. आता पुढचा जो पॅरामीटर आहे तो आहे पीक टू पीक. हे डॅश म्हणजे काय, पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडमध्ये आपलं सिग्नल कोणतं आहे, व्होल्टेज, बरोबर. तर इथे आपण काय बघतोय, पीक टू पीक. तर इथं काय येणार, Vp'. तर पीक टू पीक ॲम्प्लिट्यूडसाठी सिम्बॉल काय आहे, Vp'. करेक्ट. तर अगोदरीची आपण डेफिनेशन बघून घेऊ. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. सो इट इज डिफाइंड ॲज डिफरन्स बिटवीन, डिफरन्स कोणाचं बघायचं आहे, पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू अँड द निगेटिव्ह पीक व्हॅल्यू. कोणाचं, ऑफ AC सिग्नल. AC सिग्नलची पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू आणि निगेटिव्ह पीक व्हॅल्यूचा डिफरन्स म्हणजे काय असणार आहे, पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघू आपण. AC सिग्नल सर्वप्रथम ड्रॉ करायचा आहे. AC सिग्नल म्हणलं तर कोणता सिग्नल ड्रॉ करायचा आहे, साइन सिग्नल. काढला. इथे काय असणार, व्होल्टेज. इथे असणार 0. इथे असणार टाइम, कशामध्ये, सेकंदमध्ये. हे आपण बघितलंय. ही व्हॅल्यू म्हणजे काय आहे, ॲम्प्लिट्यूड, Vm. करेक्ट. ही व्हॅल्यू आपण बघितली आहे. ही व्हॅल्यू काय आहे, निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड म्हणजे Vm-Vm, बरोबर. आता इथे काळजीपूर्वक बघा, पीक टू पीक आपल्याकडे दोन पीक आहे. एक आहे पॉझिटिव्ह पीक, दुसरा आहे निगेटिव्ह पीक. तर ह्या दोन पीकमधला डिफरन्स म्हणजे डिफरन्स बिटवीन पॉझिटिव्ह पीक अँड द निगेटिव्ह पीक. या डिफरन्सला आपण काय म्हणलं आहे, पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. तर काय येणार बघा, पीक टू पीक ॲम्प्लिट्यूडचं काय आहे, Vp'. करेक्ट. पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. डिफरन्स बघायचा आहे, पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू. तर पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू काय आहे, Vm मायनस, आता कोणती पीक व्हॅल्यू बघायची आहे, निगेटिव्ह पीक व्हॅल्यू. तर निगेटिव्ह पीक व्हॅल्यू काय आहे, मायनस ऑफ Vm. इथे काय झालं, मायनस मायनस प्लस. सो Vm प्लस Vm. Vm ॲडिशन झालं तर काय येणार, ट्वाईस ऑफ Vm. तर पीक टू पीक व्होल्टेज जर काढायचं झालं तर काय करावं लागेल आपल्याला, मॅक्झिमम व्हॅल्यूला 2नी गुणाकार केला तर आपल्याला काय भेटणार आहे, पीक टू पीक व्होल्टेज. ओके. याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं, एक्झाम्पल आपण असं बघू. फर्स्ट कन्सिडर AC सिग्नल. एक AC सिग्नल आहे आणि त्याचं ॲम्प्लिट्यूड जे आहे म्हणजे Vm हे आहे 5 व्होल्ट. ओके, कळलं. AC सिग्नल आहे, त्याचं मॅक्झिमम व्होल्टेज आहे 5 व्होल्ट. तर मी कसं ड्रॉ करणार हे बघा. AC सिग्नल काढला, मॅक्झिमम व्हॅल्यू त्याची किती आहे, इथपर्यंत व्हॅल्यू कितीची त्याची 5 व्होल्ट, बरोबर. तर हे झालं त्याचं Vm. मॅक्झिमम व्होल्टेज जर असेल तर आपण पीक टू पीक व्होल्टेज काढू शकतो. तर पीक टू पीक व्होल्टेजचं फॉर्म्युला काय आहे, ॲम्प्लिट्यूडला 2ने गुणाकार केला तर पीक टू पीक व्होल्टेज हे भेटणार. म्हणजे काय, पीक टू पीक व्होल्टेज काय येणार, 2 गुणिले 5 म्हणजे किती झालं, 10 व्होल्ट. म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये पण तो 5 व्होल्ट आहे आणि निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये पण काय आहे तो -5 व्होल्ट. तर जेवढा तुमचा ॲम्प्लिट्यूड असणार त्याच्या दुप्पट आपलं काय असणार आहे, पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. कारण की ॲम्प्लिट्यूडमध्ये आपण फक्त एकच पीक घेतला, पण पीक टू पीक ॲम्प्लिट्यूडमध्ये आपण काय घेतले आहे, 2 पीक घेतले आहे. म्हणजे हे जर 5 व्होल्ट असेल तर हे टोटल किती असणार, 10 व्होल्ट. 5 व्होल्ट वर 5 व्होल्ट खाली. तर हा आहे माझा AC सिग्नल. AC मध्ये पण आपण नेहमी कोणता सिग्नल घेतोय, साइन सिग्नल. व्हेरी इम्पॉर्टंट. तर पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, पॉझिटिव्ह पीकपासून निगेटिव्ह पीकपर्यंत असलेलं अंतर म्हणजेच पीक टू पीक व्होल्टेज.
ओके, सिम्बॉल लक्षात ठेवा, व्ही पीक टू पीक. ओके, तर हे झालं आपलं ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू दाखवतो आपण कशाने, व्ही एमने. करेक्ट. त्यानंतर बघितलं पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड दाखवतो कशाने, व्ही पीक टू पीक. करेक्ट. आणि याचं व्होल्टेज असल्या कारणानं आपण याची व्हॅल्यू कशामध्ये दाखवणार, व्होल्टमध्ये. बरोबर. तर ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू असते ती, तर व्हॅल्यू आपण कशामध्ये दाखवतो, व्होल्टमध्ये. व्होल्टेजचा सिग्नल असेल तर व्होल्टमध्ये आणि करंट जर असेल तर ॲम्पियरमध्ये. ओके, तर इथे पण ॲम्प्लिट्यूड जो आहे तो कशामध्ये येणार, व्होल्टमध्ये. एक व्हॅल्यू येणार, 5 व्होल्ट आहे का 3 व्होल्ट आहे का 10 व्होल्ट आहे. ओके, तर हे 2 पॅरामीटर आपण बघितले. नेक्स्ट पॅरामीटर आपण पुन्हा बघूया आपण. पुढचा पॅरामीटर आहे वेव्ह लेंथ. ओके, तर आतापर्यंत आपण काय बघितलं, ॲम्प्लिट्यूड म्हणजे व्ही एम, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द सिग्नल इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. त्यानंतर आपण बघितलं पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड. पीक टू पीक ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय आहे, 2 गुणिले व्ही एम. करेक्ट. आता पुढचा जो पॅरामीटर आपल्याला बघायचा आहे तो आहे वेव्ह लेंथ. फोकस आपला कुठे आहे, सायकलवर. ओके, तर वेव्हलेंथचा जो सिम्बॉल आहे तो आहे लॅम्बडा. दिस इज अ सिम्बॉल ऑफ लॅम्बडा. तर अगोदर आपण डेफिनेशन बघून घेऊ. लेंथ आहे बघा, लेंथ आपण कधी यूज करतो, डिस्टन्स मोजायचं आहे आपल्याला, अंतर मोजायचं आहे, तेव्हा आपण लेंथ हा शब्द यूज करतो. त्याचप्रमाणे याची डेफिनेशन बघताना पण आपल्याला काय बघायचं आहे, डिस्टन्स बघायचं आहे. लेंथ म्हणलं तर काय येणार, डिस्टन्स. टाईम पिरियड म्हणलं तर काय बघायचं आहे, टाईम बघायचा आहे. कोणाचा, सायकलचा. त्याचप्रकारे वेव्हलेंथ बघताना आपल्याला काय बघायचं आहे, डिस्टन्स. कोणाचं, सायकलचं. तर अगोदर आपण डेफिनेशन बघून घेऊ वेव्हलेंथची. तर वेव्हलेंथ म्हणजे काय, डिस्टन्स कवर्ड बाय वन सायकल. संपलं. एका सायकलने किती अंतर कव्हर केलं आहे, किती डिस्टन्स कव्हर केलं आहे, दॅट पॅरामीटर इज कॉल्ड ॲज वेव्ह लेंथ. सेम टाईम पिरियड बघताना आपण काय बघितला, टाईम टेकन टू कंप्लीट वन सायकल इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड. त्याच पद्धतीनं वेव्ह लेंथ म्हणजे काय, डिस्टन्स कवर्ड बाय वन सायकल इज कॉल्ड ॲज वेव्ह लेंथ, इंडिकेटेड बाय सिम्बॉल लॅम्बडा. लेंथ आहे तर याचं युनिट काय असणार, एक्सप्रेस आपण त्याची व्हॅल्यू कशामध्ये करणार आहोत, तर ऑब्वियस आहे मीटरमध्ये. ओके, तर वेव्हलेंथ इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मीटर. त्यानंतर ज्या प्रकारे आपण मागच्या वेळेस फॉर्म्युला बघितला की फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टाईम पिरियड, त्याच प्रकारे वेव्हलेंथचा पण एक फॉर्म्युला आहे वेव्हलेंथ काढण्याचा. तो फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ इज इक्वल टू सी भागिले एफ, सी डिवायडेड बाय एफ. सो दिस इज अ फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द वेव्ह लेंथ. ओके, तर याच्यामध्ये एफ म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ द सिग्नल, त्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी, हे कळालं. त्यानंतर सी जे आहे ते आहे कॉन्स्टंट. म्हणजेच काय, तर सी इथे जे आपण यूज केलं आहे तर सी काय दाखवतो आपल्याला, स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम. लाईटची स्पीड आहे जी की इंडिकेट केली आहे अल्फाबेट सीने आणि त्याची व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट असणार आहे, फिक्स असणार आहे. तर त्याची व्हॅल्यू काय आहे, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागणार आहे. याची व्हॅल्यू भेटली तर सी तर कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. सर्वांनी ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. ओके, तर याची व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे. सो व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर वेव्हलेंथ जर काढायचं झालं तर तुम्हाला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू अगोदर काढावी लागेल. आणि फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कशी काढणार आपण, टाईम पिरियडवरून. एफ इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टी. तर हे झाले आपले आजचे 3 पॅरामीटर. कोणकोणते बघितले आपण, ॲम्प्लिट्यूड, पीक टू पीक ॲम्प्लिट्यूड आणि वेव्ह लेंथ. आता फक्त एकच पॅरामीटर राहिला आहे, त्याचं नाव आहे फेज शिफ्ट, इंडिकेटेड बाय थिटा. कशाने स्पीक करतो आपण त्याला, थिटाने.
तर हा पॅरामीटर आपण बघूया नेक्स्ट लेक्चरला. आजच्या लेक्चरपर्यंत आपण बघितले आहेत 6 इम्पॉर्टंट पॅरामीटर. आता एकच 7वा पॅरामीटर बाकी आहे, तो आपण घेऊया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ बघायचे आहेत. व्हिडिओ करून आपल्या एक वेगळ्या नोटबुकमध्ये त्याचे नोट्स जे जे समजलं व्हिडिओमध्ये जे जे तुम्हाला दिसते ते सर्व तिथे लिहून काढायचं आहे. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया पुढचा इम्पॉर्टंट पॅरामीटर फेज शिफ्ट. ओके, थँक्यू.